नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्ही हे बघू शकता, आता आपलं इथं बेड पाडणं चालू झालं आहे, बेड मेकरनं. आणि आपल्यासोबत काका आहेत. काका, तुमचं नाव एकदा आपल्या रवींद्र धोंडपा शेळके. रवींद्र शेळके साहेब आपल्यासोबत आहे. आता सोमठाणा, मानोरा तालुक्यातील सोमठाणा या गावामध्ये यांनी हे बेड मेकर खरेदी केलेलं आहे. आता या बेड मेकरचा जे मेन उद्देश आहे, हे आपल्याला रुंद आपलं जे सरीवरंब्या पद्धतीनं आपण लावत असतो त्याच्यावरती टोकन पद्धतीनं ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस बेडचा खूप चांगला आपल्याला फायदा होत आहे. आता हे बघू शकता, हे तुम्ही एक चांगले बेड इथं आपल्याला दिसून आलेले आहे. हे जे बेड मेकर आहे, या बेड मेकरने आत्ताच पाडलेले हे बेड आहेत. सोमठाणा हे गाव पोखरा या योजनेअंतर्गत आहे आणि पोखरा या योजनेअंतर्गत हवामान आधारित शेती तंत्रज्ञान याला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत वेळोवेळी सर्व शेतकऱ्यांना हे आवाहन केले जाते की बेडवर आपलं सोयाबीन लावलं पाहिजे, तूर लावली पाहिजे, कपाशी लावली पाहिजे. जेणेकरून काय होते, यावर्षी जे अल्निनोचा प्रभाव येणार आहे, या प्रभावामधून आपल्याला जर वाचायचं असेल आणि आपलं पीक जोमदार जर ठेवायचं असेल तर बेड हे एक मात्र त्याला पर्याय आहे. आपल्यासोबत शेळके काका आहे. शेळके काका, आता शेतकऱ्यांना तुम्ही सांगा, त्यांना जर आपल्या तालुक्यात, मानोरा तालुक्यात, वाशिम जिल्ह्यामध्ये जर आपल्याला बेड मेकर लागलं तर तुम्ही तुमचा नंबर आधी सांगा, तुमचा पूर्ण पत्ता सांगा. 92 92 09 92 09 37 37 17 17 26. 26. शेतकरी मित्रांनो, हा जो नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि मानोरा तालुक्यात तुम्हाला कुठेही जर बेड मेकर जर लागत असेल आणि चांगल्या प्रकारे बेड मेकर जर लागत असेल, या नंबरवरती तुम्ही कॉल करा. आपले शेतकरी शेळके साहेब आहे, त्यांच्या मार्फत तुम्हाला बेड पाडून दिला जाईल. तर तोपर्यंत धन्यवाद.